हे बघा, म्हातार व्हायच्या आधीच माझी दाढी पांढरी केली शेडनं बघा. आता हा काय विषय तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच कळेल पुढे. काल आपला कराडला ड्रॉप रात्री 11 वाजता झाला होता. मग आलो घरी, आराम करून सकाळी उठलो आणि निघालो बघा सीएनजी भरायला. मुन्नाचं पोरग बघा भावा म्हणलं की हात वरती करत, त्याला भावा म्हणलं आणि गेलो बघा सीएनजी पंपावरती. सीएनजी पंपा गेल्यानंतर तो म्हणला सीएनजी काही येणार नाही, लबाड बोलत होता बरं का. 5 मिनिटात लगेच सीएनजी आला आणि भरून गेलो घरी बघा. आमच्या रेडकाला दूध वगैरे पाजलं, पप्पाने वैरण वगैरे टाकायचं त्यांचं काम चालूच होतं. आणि हे काम झाल्यानंतर आम्हाला चटणीचं जरा पॅकिंग करायचं होतं 1-1 किलोचं. कुणाला पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला 400 रुपये किलोनं भेटून जाईल बरं का. आणि आज आपल्याला जायचं होतं पुण्याला रिटर्न. मग काय गाडी वगैरे घेतली चकाचक धुवून, आईनं आणली साखर पाणी घेतलं आणि निघालो बघा पुण्याच्या दिशेनं. पप्पासने बाय बाय केलं आणि हा आमचा छोटा भाऊ बघा स्वप्नील. त्यानंतर मनू भाऊला पण बाय केलं आणि निघालो बघा कराडच्या दिशेनं. संतोष आणि मच्छिंद्र भाऊ आला होता, त्यांना कराडला न्यायचं होतं. त्यांना कराडमध्ये सोडलं आणि कराडमध्ये आपल्याला भेटल्या 4 शेटा. मग काय बघता बघता पोहोचलो बघा पुण्यात. याच तर आपला खर्च निघाला बघा. घरी पोहोचल्यानंतर बघतो तर अशोक शेटने सगळं नियोजन केलं होतं, बिर्याणी केली होती बघा. जेवण वगैरे झाल्यानंतर आणलेला केक, त्याने केक वगैरे कापला. सर्वजण तोंडात कॅन्डल धरतात, म्हटलं आपण पण धरूया, काय होईल ते होईल म्हणलं चला. आणि अशा प्रकारे बर्थडे आपला कालच झाला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटू उद्या. जय श्रीराम.